स्पेशल मच्छी स्पेशल मच्छी काय पाहिजे तुला? 200. 200. मार्केटमधून बांगडे आणलेत. बांगडे थोडेसे आहेत ना, चांगले थोडेसे कडकसर बनवले ना खायला मस्त लागतात. Welcome to Kokankar Avinash YouTube channel. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण आहेत ना 11 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी संगमेश्वरमध्ये. तर आज आहे बुधवार, तर आज जरा बाजारात जाऊया. बुधवार म्हटलं की आठवडा बाजार असतो. पावसाळ्यामध्ये तेवढा आठवडा बाजार नसतो पण असतो. तर पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, बारीक बारीक पाऊस आहे, पण पाऊस जाईल एवढा काय पाऊस नाही आहे. तर पटापट जरा संगमेश्वर गाठूया आणि संगमेश्वरमध्ये काहीतरी मच्छी बघूया जरा काय मिळते का, कारण गावाकडची मच्छीची चव थोडी वेगळी असते. आता ऑब्वियसली आहे ताजी मच्छी एकदम काय ताजी नसते, बर्फाचीच मच्छी असते, तरी पण धमाल येते. तर थोडा वेळ जरा पाऊस थांबला की मग निघूया संगमेश्वरला. मला मंडळी फायनली आलेलं आहे आपण शास्त्री पुलावर. इकडे जुना ब्रिटिशकालीन पूल आहे आणि इथून मुंबई गोवा हायवे आम्हाला चालू होतो. हा इकडे नवीन ब्रिज आणि इथून एक साधारण 1-1.5 किलोमीटर संगमेश्वर. आणि इकडे गाडी लागले सिंधुदुर्ग रत्नागिरी चिपळूण संगमेश्वर बसस्थानक. या सगळ्या देवरुख गाड्या, देवरुखला जाणाऱ्या गाड्या. इकडे गाडी पार्क करू आणि मग जरा मार्केटला जाऊया खाली. हे सगळे लोकल गावातले जवळच्या गावातली माणसं भाज्या वगैरे घेऊन येतात. भाज्या दिसत आहेत मात्र. भाज्या आणि रोपं, वांगी मिरचीची रोपं. या बाजूला पूर्ण भाजी मार्केट आणि खालच्या बाजूला तिकडे सुका मच्छी आणि ताजी मच्छीचा बाजार असतो. तर सुकी मच्छी वगैरे मला नाही वाटत आता असेल, मात्र ताजी मच्छी असेल, थोडेफार कोळणी येतात. काय मच्छी आणली आज मार्केटला? स्पेशल मच्छी. स्पेशल मच्छी काय पाहिजे तुला? स्पेशल दांडिवसा कसा? दांडिवसा 500. 500. कसा आहे तांबूसा तो? 300ला. हा 300ला आहे. दुसरा काय घेताय? हे मोगरे आहेत, हे ढोमी आहेत 200. गोबरी ढोमी बांगडा 200ला वाटा. 200. हे पालू 100ला. पालू 100 आणि हा 200. ह्या 200. 2 वाटावर टाकते. राजाराणी राजाराणी 200. 3 आहेत पण 4 लावले. जोडी 250. करली कशी लावली? कारली 100ची. 100. 100. चला, रिमझिम पाऊस सुरू झाला आहे आणि इकडे बघताय हे आपलं संगमेश्वर बसस्थानक. समोर आहे सोनवी नदीचा ब्रिज. तर आता दुपारच्या गाड्या लागतील, तसे एक जण त्या गाडीने आपापल्या घरी जातील. चला आपण पण निघूया. इकडे जरा संगमेश्वर बसस्थानकामध्ये सध्या चिखळ आहे, कारण चांगला पाऊस पडेपर्यंत इकडची वरची जी माती आहे ती सगळी इकडेच येते. तर चला आता घर गाठूया. आपल्याला सध्या फिरून जावं लागतं, म्हणजे बसेस पण अशाच येतात. इकडे येणार, इकडे रत्नागिरी, इकडे खाली कोंबडी गली आणि कोंबडी गलीच्या बाजूने इकडून हा सर्व्हिस रोड आहे. त्या सर्व्हिस रोडने आपल्याला आत्ता वरती मुंबई गोवा हायवे गाठायचा आहे. रिटर्न प्रवासामध्ये पाऊस सुरू झाला आहे, तर निवळीपर्यंत आम्हाला पाऊस हा शेपटात नेणार आहे. चला, पायरीचं झाड आलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. चला फायनली गावात आलेलं आहे. राईट बाजूला काय दिसत नाही, पूर्ण धुकं आहे. चला मंडळी, बांगडे तर घेऊन आलो आहे बाजारातून मस्त. आणि वातावरण बघा कसं झालं, थोडंसं ऊन आहे, पण पावसाचा जोर पण तेवढाच आहे. आणि आता प्रॉब्लेम असा आहे, इकडून आता वाट आपली लगभग बंदच झाली, कारण आता बेर झाल्यामुळे ना या मळीमध्ये पाय जातो. जर इकडून असं चालायला गेलात ना तर पाय रुततो असा खाली जमिनीमध्ये. तर मग आता इकडून आता येऊ शकत नाही आपण. हा बघा पाय आता खाली जातात, हे बघा दिसतोय का, असा पाय खाली जातो. त्यामुळं मग ही जी काय वाट आहे ती आता वाट आपली झाली बंदच लगभग. तर आता इकडून जर घरी यायचं असेल तर आपल्याला लॉंग कटने हळूहळू पावसामध्ये यावं लागेल. आता इथून आपण उन्हाळ्यातून कसे इथून येतो, इकडून वरून दुकानापासून येतो किंवा सभागृहापासून पण येतो, बऱ्याच वाटा आहेत. आता पावसाळ्याची वाट आपली इकडून खालून.
तर थोडीशी लॉंग कट पडेल पण ठीक आहे. आणि शॉर्टकटने यायचं असेल तर घराच्या वरच्या बाजून मंदिराकडून जी वाट आहे तिकडून यावं लागेल. तर चला, आई घरी आहे, हां आहे. चला पटापट बांगडे आणलेत ते बनवून घेऊ. फायनली म्हणजे घरी आलो पण पावसाने झोडपलं. सकाळी वाटलं नाही पाऊस येईल पण आलाच. ॲक्च्युली कसं आहे, सकाळी पाऊस जातो आणि नंतर मग डायरेक्ट संध्याकाळीच येतो. पण आज काय माहिती नाही, दुपारपासूनच सुरुवात झाली आहे. असो, फायनली घरी आलो आहे. तर आता मस्त फ्रेश वगैरे झालो आहे. तर बांगडे आणलेत, जरा बांगडे दुपारच्या जेवणामध्ये बनवून घेऊया. तर आई आता बांगडे साफ करते. साफ करून झाले की मग मस्त फ्राय करून टाकूया. आज ॲक्च्युली आपण काही जास्त बनवत नाही आहे. ऑलरेडी आईने डाळ भात भाकरी बनवलेली आहे. तर नेमकं बाजारातून काय आणेन ते काय माहिती नव्हतं, त्यामुळे डाळ बनवून ठेवली आहे ना. तर आता बांगडे फक्त फ्राय करून घेऊया. पाऊस आहे ना असा म्हणजे जोराचा नाही आहे पण रिमझिम 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 असा पडतो आहे पाऊस. हा बघा, एकदम असा शांत पण बसत नाही आहे. आता जो चालू झाला तो दिवसभर असणार, कारण रोजच्या रोज असंच आहे. आता हा जोर वाढवत 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 जाईल आणि रात्री खूप भरपूर पडतो, म्हणजे भयंकर एकदम. मार्केटमधून बांगडे आणलेत, जरा बांगडे मस्त वाटले, बांगडे घेऊन आलो आहे. आज जेवणामध्ये बांगडा फ्राय करूया. आईने ऑलरेडी डाळ बनवले, तर मच्छी काय घेऊन येईन तिला माहिती नव्हतं. तर मग आता काय रस्सा वगैरे बनवत बसत नाही, फ्रायच करूया अख्खे अख्खे. इकडे आई बांगडे साफ करते. थोडेसे काप मारले ना की मग मसाला वगैरे चांगला मुरतो. खास बांगडा फ्राय पावसाळ्याच्या दिवसातला. चांगले आहेत ना बांगडे? आईने टाकल्याचं सांबार केलं असतं पण आज काही करत नाही. ती डायरेक्ट डाळ आहे, त्यामुळं मग डाळीसोबतच डाळ भात भाकरी आणि बांगडा फ्राय असं मस्त जेवण करूया. शेपटाने बाजूचे कल्ले वगैरे कापून घ्यायचे आणि त्याला असे काप मारायचे. 2-2, 3-3 काप मारले तरी हरकत नाही. हे बघा, असे काप मारल्याने काय माहिती आहे का, मसाला चांगला मुरतो त्याच्यामध्ये, म्हणूनसाठी काप मारायचे. मच्छी आई साफ करते. आणि इकडे बघा वातावरण असं आहे की उन्हाळ वातावरण आहे थोडंसं, म्हणजे एकदम काळोख काळोख नाही केलं आहे पावसाने. हे बघा उजेड आहे जरा, पण पाऊस हा पडतो आहे. हा पाऊस असाच चालू राहणार चांगला. समोरच्या पपईवर आहेत ना, पपई पण लागत आहेत. इकडचे पपई खाऊन झाले, आता नवीन लागतील ते लागतील. वरचा शेंडा गेला त्याचा, पण त्याचा मधून एक फांद आहे, तर त्याला नवीन पपई लागतील. मस्त वातावरण झालं आहे, एकदम थंड थंडगार गावाकडचं वातावरण आहे. अशा या वातावरणामध्ये दुपारच्या जेवणामध्ये खास बांगडा फ्राय, मजा येणार आजच्या जेवणाला. आज आहे ना आपल्याला तांदळाच्या पिठाची कोटिंग द्यायची आहे. तर इकडे आईने हे घेतलं आहे, हळद टाकलं आहे आणि मसाला, आणि या बाजूला इकडे बांगडे मस्त स्वच्छ धुवून घेतलेत, चवीपुरतं मीठ. इकडे बांगडे घेतलेत आणि बांगड्यांच्या पोटामध्ये आहे ना एखादं असं कोकम टाकलं ना की चव अप्रतिम लागते. हे बघा अशा पद्धतीने. बाकी कोकम तुम्ही बाकी लावू शकता मच्छीला, मात्र पोटामध्ये आवर्जून लावायचं. लावलं नाही याला. तर इकडे सगळं मिक्स करून घ्यायचं प्रॉपर आणि मग सर्व बांगड्यांना लावून घ्यायचा मसाला. आई अशीच पण मस्त मच्छी फ्राय करते. आज म्हटलं जरा तांदळाची कोटिंग लाव, तांदळाच्या पिठाची. आता रव्यामध्ये पण आपण फ्राय करू शकतो पाहिजे असेल तर. तवा इकडे तापला आहे मस्त. तर आता एक 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 बांगडा आहे ना छान पद्धतीने फ्राय करून घेऊ. तुम्ही मीठ मसालासुद्धा बांगड्याला लावू शकता, त्याच्यानंतर मग पिठाच्या ह्याच्यामध्ये फ्राय करू शकता. अदरवाईज असं डायरेक्ट केलं तरी चालतं.
चला बांगडे मस्त फ्राय करून घेऊ. पाऊस मस्त पडतोय बाहेर आणि त्याच्यामध्ये बांगडा फ्राय होतोय. इकडे हा पहिला लॉट झाला आहे आणि ते बाजूला थोडे जरा अजून शेकायला आणि त्याच्यानंतर इकडे अजून 2 बांगडे टाकले. तर 6 बांगडे आहेत. 6 बांगडे फ्राय करून घ्यायचे आहेत. चूल पण मस्त पेटले. आज वेगळ्या पद्धतीने बांगडे फ्राय आहे. तिकडे डायरेक्ट जे आपलं कोटिंग बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकतो आहे आणि ते फ्राय करायचे. बुधवार बाजार चांगला भरतो आहे. हो तुम्ही म्हणता बुधवार बाजार जास्त भरत नाही. चांगला हो खाली ब्रिज खाली ती ओळखीचीच होती त्याच्याकडून घेतलं. बांगडे थोडेसे आहेत ना चांगले थोडेसे कडक सर बनवले ना खायला मस्त लागतात. चार बांगडे इकडे मस्त फ्राय झालेत आणि बाकीच्या बांगड्या इकडे कोटिंगमध्ये आपण चांगले लावून घेतोय. ते पण फ्राय करून घेऊ म्हणजे मग बांगडा फ्राय मस्त होणार. पाऊस तसा आता थांबलाय बऱ्यापैकी. मगाशी जोरात पडत होता आता थांबलाय. इकडे साबण सुकतोय. नरम पडतो ना पावसात. ॲक्च्युली मासे असे डायरेक्ट आपण जेव्हा आई फ्राय करते ना तेव्हा तेल कमी लागतं ना हे बरोबर ना. आणि जेव्हा कोटिंगमध्ये जेव्हा रव्याच्या किंवा अशा तांदळाच्या पिठाच्यामध्ये करतो ना तेव्हा तेल जास्त लागतं. त्यामुळे गावाकडे शक्यतो डायरेक्टली मासे फ्राय करतात. चव थोडीफार ते काय अशी बदलते असं काय नाही. चव तीच राहते कारण फक्त काही कोटिंग ॲड होतं. पण हा एक डिफरन्स आहे. त्याच्यामुळे गावाला शक्यतो बिना कोटिंगचा मासा डायरेक्ट फ्राय करतात. हे बघा आता वातावरण एकदम क्लीन झालं आहे. वातावरण म्हणजे तसंच अजून ऊन सारखं आहे. ऊन पडलेलं नाही आहे पण एकदम असा उजेड आहे बघा. आणि पाऊस जोर मागाशी जो होता तो आता थोडा कमी झाला आहे. डांबे संपले काय आहेत अजून. अच्छा तर हे पूर्ण आसतवाडी हे सभागृह पाटलांचं घर आणि या समोरचं नानाचं घर. मस्त वाटतंय बघा. आता थोड्या दिवसात अजून हिरवळ होईल. अशी ज्या मळ्यांमध्ये आता हे रोपं दिसत आहेत ना भाताची ती रोपं काढून आता या सर्व बाकीच्या खाली मळ्या दिसत आहेत तिकडे लावणी करण्यात येईल. चला बांगडा फ्राय छान पद्धतीने झाला आहे. आईने खास चुलीवरची रेसिपी बनवली आहे. थोड्या वेळात जेवून घेऊ. चला मंडळी पावसाने जोर तर आता कमी केला आहे. तर आता बांगडा पण मस्त फ्राय झाला आहे. जेवून घेऊया मस्त दुपारचं खास जेवण. ती इकडे लांब डोंगरामध्ये दिसतंय का पूर्ण धुकं आलं आहे. आणि आपल्या मेन डोंगराला पण इकडे पाठी धुकं आहे. झाडाच्या पाठी जास्त दिसणार नाही. आणि हा जो एरिया दिसतोय तो मला ही आहे गोधडी. तर हे जे समोरचं घर दिसतं त्याच्या पाठी काकीचं घर आहे म्हणजे गंगानी पाम्याचं घर. मस्त वाटतंय बघा एकदम बघायला. चला मंडळी जेवून घेऊ दुपारचं खास जेवण. बाहेर बारीक बारीक पाऊस पडतो आहे आणि या वातावरणामध्ये मस्त मच्छीचा बेत आहे. या बाजूला बघताय बांगडा फ्राय, तांदळाची भाकरी आणि भात आणि डाळ. तर असं आजचं जेवण आहे. चला जेवून घेऊया.
खास बांगडा फ्रायचाच बेत आहे. बऱ्याच दिवसाने बांगडे खातो आहे, कारण बांगडेमध्ये आता काय आणले नव्हते आणि आज आईने जरा वेगळ्या पद्धतीने बनवलेत. म्हणजे मीठ मसाला न लावता डायरेक्ट कोटिंगमध्ये ॲड करून बांगडा बनवला आहे. छान झालं आहे. मच्छीच्या पोटामध्ये जेव्हा आपण कोकम वगैरे टाकतो ना, तेव्हा पूर्ण मच्छीची चव अजून वेगळी लागते, मस्त लागतात खायला. तर चला आता पटापट मस्त जेवून घेतो, त्याच्यानंतर भेटतो तुम्हाला. चला मंडळी, छान असं जेवण झालं आहे. आज खास मार्केटमध्ये गेलेलो, बुधवार बाजार. तर बुधवार बाजारातून खास मच्छी आणली होती. गावाकडचा बुधवार बाजार खूप खास असतो आणि पावसाळ्यातला तर अजूनच भारी, कारण पावसाळ्यात कमी मच्छी असते, पण गावाकडची मच्छी म्हटलं ना तर मी आवर्जून खातो. म्हणजे आम्ही मुंबईला कमी मच्छी खातो, पण गावाला जास्त खातो, कारण गावची जी मच्छी असते त्याची चव वेगळीच असते. मच्छीपेक्षा गावचं पाणी आणि हे सगळं वातावरण, याच्यामुळे गावाकडच्या जेवणाला अजून चव असते. तर आज बांगडे आणलेले आणि मग आईने मस्त साफ करून फ्राय केलं आहे. तर आजच्या जेवणाचा खास असा मस्त बेत झाला आहे. आता दुपारची वेळ आहे, थोडीशी कामं आवरायची आणि त्याच्यानंतर मग बघूया. तर चला मंडळी, हा ओव्हरऑल संगमेश्वर मार्केट आणि बांगडा फिश फ्रायचा व्हिडिओ होता. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. पावसाळा चालू झाला आहे मंडळी, मस्त गरमागरम गोष्टी खाण्यात आहे ना, मजा असते. लवकरच भजीचं वगैरे एखादा बेत करूया. तर चला तात्पुरत्या स्वरूपात तरी हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या. पाऊस चालू तर झाला आहे, पण पाऊस आजारपण पण घेऊन येतो आणि बाहेर कुठे फिरायला जात आहे तर पाण्याच्या ठिकाणी पण तेवढीच काळजी घ्या. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.